क्रांती न्यूज आवाज सर्व दिंडोरी जोपूड पिंपळगाव रस्त्याच्या भूसंपादनासाठी साखळी उपोषण. मंत्री नरहरी झिरवाळ यांची आंदोलकांना भेट. 19 जानेवारीला बैठक घेण्याचे निर्देश. दिंडोरी जोपूड पिंपळगाव रस्त्याचे भूसंपादन करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी कृती समितीच्या वतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणाला अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी भेट देत आंदोलक शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. शेतकऱ्यांच्या मागणीबाबत आपण सकारात्मक असल्याचे सांगत बांधकाम विभाग, महसूल विभागाने भूसंपादन व नुकसान भरपाईबाबत सविस्तर अहवाल सादर करावा असे निर्देश त्यांनी दिले. याबाबत 19 जानेवारी रोजी बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती मंत्री झिरवाळ यांनी दिली. दिंडोरी जोपूड पिंपळगाव हा रस्ता ग्रामीण मार्ग, जिल्हा मार्ग, राज्य मार्ग असा टप्प्याटप्प्याने विकसित झाला असून या रस्त्यासाठी आजपर्यंत कोणतेही अधिकृत भूसंपादन झाले नाही. तसेच एकाही शेतकऱ्याला मोबदला मिळाला नाही असा शेतकऱ्यांचा ठाम दावा आहे. यापूर्वी हा रस्ता केवळ 3.75 मीटर रुंदीने डांबरीकरण व बाजूने 1 मीटर साईडपट्टीने करण्यात आला होता. सध्या सदर रस्ता 7 मीटर रुंदीने डांबरीकरण करण्यात येणार असून सोबत बाजूने साईडपट्टी व गटाराचे काम प्रस्तावित आहे. या विकास कामाला शेतकऱ्यांचा कोणताही विरोध नसून रस्त्यासाठी घेतल्या जाणाऱ्या जागेचे अधिकृत भूसंपादन करून त्याचा योग्य मोबदला द्यावा अशीच त्यांची भूमिका आहे. मात्र बांधकाम विभागाकडून राज्य मार्गाच्या निकषानुसार दुतर्फा 20 मीटर क्षेत्र शासनाच्या वर्गात असल्याचा दावा करण्यात येत आहे. याउलट शेतकऱ्यांच्या मते भूसंपादनाची कोणतीही कायदेशीर प्रक्रिया आजपर्यंत झाली नाही, त्यामुळे मोबदला देणे आवश्यक आहे. या संदर्भात यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री व खासदारांच्या उपस्थितीत 2 बैठका झाल्या होत्या. मात्र बांधकाम विभाग आपल्या शासन परिपत्रक व निकषांवर ठाम राहिल्याने शेतकरी कृषी समितीने साखळी उपोषण सुरू केले. उपोषणस्थळी भेट देताना मंत्री झिरवाळ यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. भूसंपादन मोबदला मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी तहसीलदार मुकेश कांबळे, बांधकाम विभागाचे उपअभियंता गौरव जगताप उपस्थित होते. या आंदोलनावेळी ज्येष्ठ नेते सुरेश डोखडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश वडजे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष राजेंद्र उफाडे, युवक तालुका अध्यक्ष कृष्णा मातेरे, शेतकरी कृषी समितीचे अध्यक्ष शिवाजी डांगडे, उपाध्यक्ष माधव उगले, राष्ट्रवादी डॉक्टर सेल जिल्हा अध्यक्ष डॉक्टर योगेश गोसावी, शिवसेना तालुका अध्यक्ष अमोल कदम आदी उपस्थित होते. तसेच माजी आमदार रामदास चारोस्कर, माजी आमदार अनिल कदम, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, शेतकरी संघटनेचे अर्जुन बोराडे, मराठा विद्याप्रसारक संस्थेचे संचालक प्रवीण जाधव, भाजप तालुका अध्यक्ष श्याम मुरकुटे, वसंत कावडे, योगेश तिडके, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज ढिकले आदींनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. ह्याच्या अगोदर मला वाटतं यांच्याबरोबर 30 गावच्या एका रस्त्यावर भेटलो. आमची उभाईक चर्चा झाली का जेव्हा आपल्याला नोटिसा वगैरे आल्या तेव्हापासून हे प्रक्रियेत किंवा मी पहिल्यांदा झालो असं काही नाही. पण त्या प्रक्रियेला किंवा त्या कार्यवाहीला बरेच दिवस गेले. प्रत्येकाला शेवटी एकदा काम होऊन गेलं का पुन्हा आमचं ऐकलं जाणार नाही ह्या मताशी मी सहमत आहे. पण असंही नाही का बाबा बाकीच्यांना कुठंतरी वेगळा न्याय दिला आहे, तुम्हाला वेगळा न्याय दिला आहे असंच घडलेलं नाही. पण रस्त्याचे जी काही त्यांनी मागणी केलेली आहे किंवा शून्यापासून तर रस्ताच नव्हता तेव्हापासून हा जो रस्ता जेव्हा 72ला हो 75ला हो तेव्हापासून त्याचं भूसंपादन झालेलं नाही हे सांगतात. त्याच्यात तथ्य आहे आणि ते बरोबर आहे. फक्त आता जो कायदेशीर बाब आहे म्हणजे शासनाचा कायदा करताना शासन करतं, कायदा शासन बदलतं. बदलण्याचे अधिकार सुद्धा शासनाला आहेत. पण जो रस्ता व्हिलेज रोड होता तो जिल्हा मार्ग झाला आहे. जिल्हा मार्गानंतर तो स्टेट हायवे झाला आहे. पण रस्ताच नव्हता तेव्हाही घेताना कोणाचं संमती नाही किंवा कोणाला त्यावेळेचा काळ वेळ सांगता येणार नाही. त्यांना मलाही कोणालाही सांगता येणार नाही. पण त्याचं संपादन झालेलं नाही हे निश्चित. म्हणून त्यांची जी काही मागणी आहे का शून्यापासून आम्हाला भूसंपादन करून द्यावं ही त्यांची रास्त मागणी आहे. कारण ते पूर्वीच पालखेड डॅममध्ये बरेचसे प्रकल्प बाधित झालेत, कॅनॉलमध्ये प्रकल्प बाधित झालेत. म्हणजे क्षेत्रही मला वाटतं ह्या गावाचा किंवा ह्या दोन्ही चारही गावांचा विचार केला तर अतिशय कमी क्षेत्र आहे आणि काही तर भूमिहीनच होतात. पण मी त्यांना तीच विनंती करतो की बाबा आपण अजून शासनापर्यंत गेलोच नाही. कारण शासनाच्या आदेशाप्रमाणे किंवा त्या तुमच्या GR प्रमाणे ह्या अधिकारी लोक आहेत हे तो GR पुरतं सांगतील. याच्यातून बदल करून पाहिजे आहे तर आपल्याला रितसर भूसंपादनाचा प्रस्ताव प्रांतसाहेबांबरोबर बसून तो करावा लागेल. कारण त्याचे अधिकार कलेक्टर लेवलने प्रांतसाहेबांना दिलेले आहेत. आता तिथं सुद्धा
ते हे कायदेशीर बसत नाही अशाच पद्धतीनं चर्चा करतील. पण बसो ना बसोवर शासनाकडे नेण्याची जबाबदारी आमची राहील, आपली राहील, आपण ती पूर्ण करू. फक्त एकच का जसं मला सांगितलं जातं की आश्वासनच द्या, तर शेवटी मी तिथं गेलोच नाही, या विषयावर काही मागणीच केलेली नाही. तर येस नो मी लगेचच सांगायचं. आणि तुमची बांधिलकी आहे माझी, पण एवढंही सोपं नाही ना. का ती कमी जास्त एखादी किरकोळ गोष्ट असते ती वेगळी गोष्ट आहे. आज एवढा मोठा 30-35 किलोमीटर एकूण तो काहीतरी 90 किलोमीटरचा रस्ता आहे, 80 किलोमीटर एवढ्या याचा प्रश्न तो आहे. त्याच्यामुळं मी निश्चितच शेतकऱ्यांच्या बरोबर आहे, अधिकारी वर्ग सुद्धा शेतकऱ्यांच्या बरोबरच राहील. आता आमचे डी साहेब नेहमी म्हणतात, विनंती करतात, त्यांचं काम आहे. कारण ते शेवटी त्यांचे अधिकार, इथं हे काम झालं पाहिजे वरून आदेश होतो, त्या पद्धतीने ते आपल्याला विनंती करतात. त्यांच्या हातात तसं काही नाही आहे, म्हणून त्यांच्याविषयी काही गैरसमज असावा असं मला तरी वाटत नाही. आपला संताप होत असतो. एक आमच्या मधून सांगितलं, हा रस्ता जेव्हापासून, आणि ते टेक्निकली तसं वाटतं, हा रस्ता व्हिलेज रोड होता, नंतर तो 20 वर्ष जिल्हा मार्ग झालाय. 20 वर्षात मग ते पैसेच काढून घेतले असतील, ते बरोबर आहे ना. जिल्हा मार्ग जर तुम्हाला गरजच नव्हती, तुम्ही दर्जा देऊन ठेवला, पण त्याच्यावर काम नाही केलं. आताही तो स्टेट हायवे दिसतो, आपण त्याच्यावर जिल्हा मार्गाचं सुद्धा काम केलेलं नाही. त्याच्यामुळे त्या थोड्याशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अभ्यासाप्रमाणे त्या ठिकाणी चर्चा होत असते. आणि मी विनंती केली का बाबा प्रस्ताव आपण ह्या इलेक्शनमुळं प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेब इलेक्शनच्या ड्युटीला असतात, म्हणून 19 तारखेला तसं त्यांच्या मताशी मी सहमत जरी असलो तरी त्यांना कुठं चुकीच्या पद्धतीने किंवा नाकारलंय असं अजिबात नाही. परवा खासदार साहेबांनी मिटिंग घेतली, काल ह्याच विषयावर कमिशनर साहेबांनी त्यांची बैठक झाली. म्हणजे एखादी गोष्ट अशी आहे का बाबा काहीच करत नाही असं नाही, तुम्ही कमीत कमी तुमचं म्हणणं सिरियस त्या ठिकाणी केलंय. याच्या बाबतीत सगळी यंत्रणा त्या ठिकाणी सज्ज आहे. आता 19 तारखेला प्रांत साहेबांचं अजून एक बैठक करून भूसंपादनाचा प्रस्ताव शासनाकडे न्यावा लागेल. कारण इथं त्याचं संपादन कुठलंही असेल संपादन, तर शेवटी पैसे मागणी शासनाकडेच जात असते. जसं आता रिंग रोड वगैरे सगळ्या याच्या मागण्या गेल्या, त्याचे काही पैसे आले, भले तुकड्या ताकड्यात टप्प्याटप्प्यात आले, पण येतील पैसे. पण आपण हे नवीन एक मुद्दा घेऊन चाललोय का तो चुकीचा नाही, आपल्याबरोबर आपल्या दृष्टीने तो बरोबरच आहे, पण तो नवीनच आहे. म्हणून आपल्याला तो तिथवर न्यावा लागेल. म्हणून मी विनंती करत होतो, ताई मंडळीला विनंती करत होतो का बाबा उपोषण नका करू, मी उपोषण करणारच माणूस आहे. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.